All right, practical problem number 2, page number 202. दीपंकर शेट रेड करा. मिस करतो. Rahul, Rohit and Ramesh are in the business sharing profit and losses in the ratio of 3:2:1. Straightforward ratio. Their balance sheet is आता या बॅलन्स शीट मध्ये बघा आरडीडी ऑन द फेस ऑफ इट आहे. म्हणजे इथून आपल्याला परत एकदा आरडीडीच्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स, आणि मी तुम्हाला त्यावेळेला पण म्हणत होतो की डेट मध्ये पण ह्या ऍडजस्टमेंट्स येणार. कुठल्या कुठल्या डेटच्या कुठल्या ऍडजस्टमेंट्स असतात? नो मोर रिक्वायर्ड. दे ऑल डेटर्स आर कन्सिडर गुड. या सगळ्या चेक करूया यातली कुठली आहे. बाकी आपल्याला आता काही एवढा इश्यू नाही, पण जनरल रिझर्व आहे, जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. पण आता आपल्याला काय विचारलंय? ऑल राईट, ऑन 1st of October. 1st of October म्हणजे तो किती महिने होता? 1st of October is a rare date, right? 5 months. 5 months होता. म्हणजे 5/12 is your tenure now. 5/12 is your tenure. The moment I saw that particular date, immediately माझ्या अँटीना वाजायला सुरुवात झाली. त्यांनी काय सांगितलं मला? माझा टेन्युअर किती? 5/12. 5/12 is your tenure. चलो, ऑल राईट, आलंच. आरडीडी वॉज मेंटेन ॲट 5%. ही आपण हँडल केली आहे. ही ऍडजस्टमेंट आपण रिटायरमेंट मध्ये हँडल केली आहे, ऍडमिशन मध्ये हँडल केली आहे. नाव आपल्याला काय करायचं आहे? आता याचं काही बॅलन्स शीट तर बनवायची नाहीये. बघा खाली दिलेले असेल, बघूया, चेक करूया. नाही काही दिलं, हे बघा इथं खाली दिलेलं असतं. ओके, काही नाही दिलं तर आपण बॅलन्स शीट बनवणार नाही. आपण हाफ समच करणार. फुल सम असेल तर ते स्पेसिफाय करतात. तसं सुद्धा स्पेसिफाय सगळ्यालाच करणार तुम्हाला, त्याची काही काळजी करू नका. सो इट इज आरडीडी टू बी मेंटेन. ओके, आरडीडी मेंटेन करायचे. प्लांट अँड मशिनरी अँड इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूड. ठीक आहे. नाउ वी विल इग्नोर दीज ऍडजस्टमेंट्स बिकॉज वी आर अवेअर ऑफ दीज ऍडजस्टमेंट्स. या सगळ्या हे काय आहेत? 600 नो लॉंगर लायबिलिटी, ही सुद्धा करून झाली तुमची. अँड हेन्स प्रॉपरली ऍडजस्टेड, अंडरस्टूड. हा, इथून सुरुवात झाली. आता प्रॉफिट फॉर 17-18. कुठला 17-18 आहे? यस, हे बघा, ऑक्टोबर 17 मध्ये त्याची डेथ झाली आहे. म्हणजे हे तुमचं इयर आहे. प्रॉफिट फॉर 17-18 वॉज इस्टिमेटेड ॲट. हे काय आहे? डायरेक्ट इस्टिमेटेड प्रॉफिट देऊन टाकला. वा वा वा, वंडरफुल. अजून काम सोपं झालं, म्हणजे क्रायटेरिया दिलेलं नाही. ओके, दिस इज बेस्ट सिनारिओ, बेस्ट केस सिनारिओ. नंतर रमेश शेअर इट अप टू द डेट ऑफ हिज डेथ वॉज गिवन टू हिम. ते नाही म्हटलं असतं तरी आपण त्यांना देणारच. म्हणजे आपल्याला याची वर्किंग नोट करायची. वर्किंग नोट नंबर 3 किंवा 2 किंवा बघूया काय पुढे आहे त्याप्रमाणे. गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 2 times. हे 2 times म्हणजे काय आहे? नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. 2 times म्हणजे 2 times ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 years. 5 वर्षांचे आहेत. विच वेअर, हे 5 वर्षांचे प्रॉफिट दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला याची सुद्धा एक वर्किंग नोट करायची आहे. रमेश शेअर इन इट वॉज टू बी गिवन टू हिम. ओके, त्याचा शेअर आपण त्याला देऊन टाकू. नेक्स्ट, सॅलरी ₹5,000 पर मंथ वॉज पेएबल टू हिम. परत एकदा सॅलरी आलं आणि परत एकदा पर मंथ. पीएम म्हणजे पर मंथ. पर मंथ आपल्याला त्याला सॅलरी द्यायची आहे. म्हणजे आपल्याला ह्याला कितीनी मल्टिप्लाय करायला लागेल? 5 नी. 5/12 करायचं नाही, कारण ते पर मंथ आहे. पर ॲनम असेल तर 5/12 आणि पर मंथ असेल तर मस्त हे फक्त ओनली 5. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% वॉज पेएबल ऑन ड्रॉइंग्स. काय वाचतोय मी? काय वाचतोय? अँड इज अ ऑपरेटर. अँड इज अ ऑपरेटर तो 2 सेंटेन्सना कनेक्ट करतो. मी वाचतो बघा कथा कसं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट द रेट ऑफ 5% वॉज पेएबल. स्टॉप. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. मी कसं वाचतोय बघा. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ₹2,000 वेअर चार्ज. म्हणजे ते 2 इंटरेस्ट बद्दल बोलतायत. एक इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल?
PRT करावा लागेल. आणि हा दुसरा काय आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. अँड जेव्हा येतं ना तेव्हा असं रीड करा म्हणजे पटकन समजतं. अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ₹200. अंडरस्टूड. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याला त्याच्याकडनं घ्यायचं आहे आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्याला द्यायचं आहे. नेक्स्ट, ड्रॉइंग्स मेड बाय रमेश अप टू दिस वॉज 5000 पर मंथ आहे. परत म्हणजे फक्त 5 नी मल्टिप्लाय करायचं कारण तो पर मंथ आहे. 5 नी मल्टिप्लाय करणार. बस. चला आता काय करायचंय बघूया. प्रिपेअर रमेश कॅपिटल अकाउंट. ओके. शोइंग द अमाउंट पेबल टू हिज एक्झिक्युटर्स अँड गिव्ह वर्किंग नोट फॉर प्रॉफिट अँड गुडविल. सेम थिंग. चला इन द बुक्स ऑफ आपल्याला इन द बुक्स ऑफ मेसर्स राहुल रोहित रमेश आणि रमेश कॅपिटल अकाउंट हा चेक करूया. सेकंडली काय करावं लागेल, एक वर्किंग नोट मगासारखं आपल्याला एक वर्किंग नोट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटची करावं लागेल. कॅपिटल आणि वर्किंग नोट. आणि शिवाय 2 वेगळ्या वर्किंग नोट्स आपल्याला कराव्या लागतील. कॅल्क्युलेशन ऑफ रमेश शेअर इन प्रॉफिट अँड वर्किंग नोट फॉर कॅल्क्युलेशन ऑफ शेअर इन गुडविल. ही वर्किंग नोट नंबर 3 आहे. राईट. ऑल राईट. चला वी विल स्टार्ट विथ दिस. तयार आहे. रेडी. घ्या. पहिले रमेशचं कॅपिटल घेऊन टाका. रमेशचं कॅपिटल कुठे घेणार, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,40,000. रमेशचं कॅपिटल. राईट. नंतर जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करूया 3:2:1 मध्ये. 3:1 म्हणजे 1/6 असतो. हा रमेश आहे तो 1/6 आहे. याला 6 नी डिवाइड करा. किती येत आहेत त्याला त्याचं देऊन टाका जनरल रिझर्व. इथं खाली पाहिजे ब्रॅकेट मध्ये लिहून टाका 96,000 इंटू 1/6. लगेच लिहायला सुरुवात करा म्हणजे सेपरेट वर्किंग नोट्स करायची गरज नाही. नेक्स्ट. आता आपल्याला याच्यात काहीही घेणं देणं नाही. इकडे जायचं आता आपल्याला. RDD टू बी मेंटेन. RDD वॉज मेंटेन ॲट 5% ऑन डेटर्स. RDD 5% मेंटेन करायचे. ऑलरेडी RDD 10,000 आहे. पहिले 5% काढा 1 लाखच्या. किती होतात 5,000. मग 10,000ची RDD 5 वर आणायचे. RDD इज द ओनली लायबिलिटी विच इज शोन ऑन द असेट साइड. लायबिलिटी कमी झाली कितीनी 5,000नी. म्हणजे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे टाकणार क्रेडिटला. द्या. लायबिलिटी कमी झाली तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. थांब 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 राहू दे याला प्रॉब्लेम आहे मध्ये आधी नको. आता RDD झाला. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी अँड इन्व्हेस्टमेंट रिस्पेक्टिव्हली म्हटलंय म्हणजे प्लांट अँड मशिनरी 80,000 आहे. चला प्लांट अँड मशिनरी किती आहे 85चं 80,000 झालं. लेस म्हणजे प्रॉफिट लॉसला कुठे घेणार डेबिट का क्रेडिट. डेबिटला. कारण कमी झालं. असेट कमी झाली म्हणजे डेबिटला घ्या. प्लांट अँड मशिनरी 5,000. Plant and machinery 5,000 done. And investment 4,10,000 आहे. इन्व्हेस्टमेंट 3,50,000 चं 4 लाख झालंय. म्हणजे किती 60,000नी वाढलं म्हणजे कुठे घेणार क्रेडिटला. वाढ म्हणजे क्रेडिट. असेट मध्ये वाढ म्हणजे क्रेडिट. डन. जमतंय येतंय समजतंय. पुढे जायचंय. ऑफ द क्रेडिटर्स an item of ₹6,000 was no longer a liability. ते आता लायबिलिटी राहिली नाही. मग आता काय करणार
प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लायबिलिटी कमी झाली, नो लॉंगर लायबिलिटी म्हणजे. चला घ्या कितीनी, किती आयटम ऑफ ₹600,000 म्हणजे एंटायर 6,000. चला घेऊन टाका. क्रेडिटर्स लायबिलिटी कमी झाली म्हणून प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. डन. नेक्स्ट आता ह्याचं काय करावं लागेल आपल्याला, इस्टिमेटेड प्रॉफिट ऑलरेडी दिलेला आहे. चला वर्किंग नोट बनवा. आपल्याला वर्किंग नोट नंबर काढा, कितवा आहे, पहिला दुसरा तिसरा काय असेल राहिलेला तो, त्याचा ट्रॅक तुम्ही ठेवायचा आहे. हा मला वाटतं तुमची आता 2 होईल, दिस विल बी 2. बरोबर लिहा. वर्किंग नोटचं नाव काय, कॅल्क्युलेशन ऑफ, नाही शेअर ऑफ गुडविल नाही, सॉरी. येस माझे वर्किंग नोट नंबर 1 का म्हणतोय मी, थांबा चेक करूया. नाही, इट शुड बी वर्किंग नोट नंबर 2. इट शुड बी वर्किंग नोट नंबर 2. आपण मगाशी एक वर्किंग नोट केली ना, ही काय वर्किंग नोट नंबर 1. सो माय नंबरिंग इज नॉट करेक्ट. चला कॅल्क्युलेटिंग रमेश शेअर इन द प्रॉफिट. इस्टिमेटेड प्रॉफिट ऑलरेडी दिलेला आहे, हे तुमच्यासाठी आहे, तुम्ही लिहायचं नाहीये. म्हणजे तुम्ही लिहा तिथं पण पेपरमध्ये लिहू नका. 1,20,000 दिस इज फर्म्स प्रॉफिट. हा फर्मचा प्रॉफिट आहे, एवढं लक्षात ठेवा. चला इस्टिमेटेड प्रॉफिट झालं 1,20,000. हा झाला ए. आता बी काय काढणार, प्रॉफिट अप टू द डेट ऑफ फर्म. हा बी आहे, फर्म्स प्रॉफिट किंवा प्रॉफिट अप टू द, हे नाही केलं तरी चालतं. प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ हा बी आहे, दिस इज आवर बी. कॅल्क्युलेट करा. आपण कसं काढलंय, टेन्युअरनी. टेन्युअर बरोबर आहे माझा, 5/1 ऑक्टोबर. माझं बरोबर आहे का तुमचं बरोबर आहे, करा कॅल्क्युलेट, मला सांगा किती महिने काय रे, 5 महिने. तर काउंट कर माझ्यासमोर, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. 5 महिने कुठून कॅल्क्युलेट करताय, बघा डेथ. दिस इज व्हॉट आय से. म्हणून मी म्हणतोय ना, डेथ इज अ वर्स्ट सम टू सॉल्व. आपला एकदम कॅज्युअल होतो आपण. प्लीज व्हॉट इज इट, माझी कॅल्क्युलेशन्स काय आहेत, 6/12. 6/12 राईट, नो 5/12. 5/12 नाही, 6/12. सॉरी म्हणून ते मार्क नाही परत मिळणार. गॉन इज गॉन. हे तुला थोडीच कळणार आहे की तुझी मिस्टेक झाली आहे. हाच प्रॉब्लेम आहे डेथ मध्ये. एक तर याला कुठेही काउंटर चेक नाही, मिस्टेक झालेली कळूनच येत नाही. आपण आपलं कॉन्फिडन्स आहे मी केलंय बरोबर, तसं होत नसतं. बघा ना, इथं आपली मिस्टेक झाली नुसते, आणि कोणीही कॅल्क्युलेट केलं नाही. तो 5 म्हणतोय 5. चला मस्त मध्ये रेडीमेड घेऊन टाकलं. काय नाही केलं का, तू सांगितलं का मला, कधी सांगितलं, लगेच मी बोलले. चला कमिंग बॅक. सो 6 राईट, इट इज नॉट 5, इट इज 6. 6 आहे, 6. चला 60,000 डन. इस्टिमेटेड प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. नेक्स्ट आता त्याच्यात सी काढायचं आहे. सी काय आहे, कॅल्क्युलेटिंग रमेश शेअर. त्याचा शेअर किती आहे चेक करा. 3:2:1 म्हणजे 16 घ्या. 3:2:1 म्हणजे 16 म्हणजे रमेशचा शेअर आला 10,000. चला 16 केलंय, 60,000च्या 16 केला. हे काय आहे पण, व्हॉट इज दिस, हे आहे काय, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ इज प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. दे रे त्याला, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स आहे. चला घ्या प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स
घेऊन टाका. प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट नको आधी. हे सगळ्यात शेवटी करत जा. मी जरी आत्ता केलं असलं तरी यू शुड डू इट ॲब्सोल्युटली ॲट द बॅक एंड. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स 10,000. चला गुडविलचे कॅल्क्युलेशन करायचे आहेत आपल्याला. गुडविल काय करायचंय? गुडविल ऑफ द फर्म 10,000. रे तू कॅल्क्युलेट केलंस ना मग. गुडविल ऑफ द फर्म. चला दुसरं वर्किंग नोट. सेकंड वर्किंग नोट सॉरी थर्ड. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. पहिला नीट चेक करा. ए ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. हे सगळं होरिझॉन्टल टोटल मध्ये घ्या आणि मी तुम्हाला आय एम गोइंग टू लिव्ह यू ओव्हर हिअर विथ दिस. चला चेक करूया आपल्याला तुम्हाला काय पाहिजे हे घ्या. द्या करून मला कॅल्क्युलेशन ॲव्हरेज प्रॉफिट. नीट व्यवस्थित पहिले फॉर्म्युला लिहा नंतर टोटल लिहा सगळ्या. हां दे रे त्याला ठेव 2 मिनिटं तू सुरू कर. होरिझॉन्टल टोटल हवी आहे लाईक दिस. मला होरिझॉन्टल टोटल हवी आहे. या अशा पद्धतीने होरिझॉन्टल टोटल करायचे. कंप्लीट त्याला डिवाइड बाय 5 करून टोटल कसं एका खाली एक केलं. खरं तर हे सगळे इक्वल टू इथं आले पाहिजे ओव्हर हिअर. फॉर्म्युला आणि मग इक्वल टू इक्वल टू इक्वल टू. मॅथमॅटिक्स सोडल्यासारखं सोडवायचं आहे. टोटल इज 1,08,000. सो ॲव्हरेज प्रॉफिट इज 1,80,000. चेक इट. बरोबर आहे. नेक्स्ट सॉरी ह्याचा पुढचा स्टेप काय? बी गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स नको, नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस करा. नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. गुडविल इज इक्वल टू ते कुठून मिळाले मला हे कुठून मिळालं कुठून? हे बघा इथं दिलंय टू टाइम्स नाही 2 टाइम्स द ॲव्हरेज प्रॉफिट. म्हणजे 2 काय आहे? नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. त्यावरनं आपण या इथं आलो. घ्या हे 2 1,80,000 इंटू 2 इज 3,60,000. इज दॅट करेक्ट? येस. नेक्स्ट पुढचा पार्ट सॉरी. सी शेअर ऑफ गुडविल टू रमेश. शेअर ऑफ गुडविल टू रमेश. ABC. Share of goodwill to Ramesh. Goodwill of the firm into Ramesh share. Goodwill of the firm into Ramesh share. फॉर्म्युला लिहा पहिले. पहिला फॉर्म्युला असं. Share of the goodwill to Ramesh. Goodwill of the firm into Ramesh share. किती? 3,60,000 into 1/6 म्हणजे 60,000. चला हे काय आहे? आपण काय केलं? गुडविल. त्याचं गुडविलचा शेअर काढला. चला त्याला झालं का? कॅल्क्युलेशन केली का? 3,60,000 डिवाइड बाय 1/6 इज इक्वल टू 60,000. हे काय करायचंय? हे आपल्याला त्याला द्यायचे. देऊन टाका गुडविल. गुडविल देऊन टाका. राईट डाऊन गुडविल. लिहिलं. सॅलरी द्यायची आता आपल्याला. लेट अस पे सॅलरी टू हिम. सॅलरी रुपीज 5,000 पर मंथ वॉज पेएबल टू हिम. चलो सॅलरी पर मंथ द्यायचे. सॅलरी द्यायचे म्हणजे क्रेडिटला. बरोबर. बाय सॅलरी ब्रॅकेट मध्ये लिहून टाका. 5,000 रुपीज 5,000 इंटू 6 months. 5 डोक्यात आहे. 5,000 इंटू 6 30,000 राईट. लिहा
तिथे वर्किंग नोट खाली लगेच लिहून टाकायची, त्याचं वर्किंग लगेच लिहून टाका खाली. शो युअर वर्किंग ओव्हर देअर इट सेल्फ, म्हणजे सेपरेट वर्किंग नोट करावी लागत नाही. नंतर नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% वॉज पेएबल. पहिला एवढंच करा, इंटरेस्ट पहिले PRT करा. PRT त्याचं कॅपिटल किती आहे? 2,40,000. कॅपिटल किती आहे? 2,40,000 आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 5%. म्हणजे किती? 12,000. आणि त्याला टेन्युअरनी करावं लागेल, टेन्युअर काढावं लागेल त्याचा. तू PRT नाही करत आहेस, नाही तू टेन्युअर नाही काढत आहेस तू, हा वर्षाचं काढतेस. PRT करावं लागेल. खाली कॅल्क्युलेशन लिहून टाका. 2,40,000 मल्टिप्लाइड बाय 5/100 इंटू 6/12. हे सगळं खाली लिहून टाका. दॅट इज 6,000. लिहून टाका ते. लिहिलं? डन. ड्रॉइंग्स मेड बाय, नाही सॉरी, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, ड्रॉइंगच्या आधीच इंटरेस्ट, पण आपण त्याला काही नाही करू शकत. चला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती आहे? मी अमाऊंट किती घेतली आहे? 2,000. का? ह्याला कुठे काय कॅल्क्युलेशन नाही आहेत, ह्याला मी PRT नाही केलं, मंथनी कॅल्क्युलेट नाही केलं. का? दिलंय तुम्हाला, दिलंय. ड्रॉइंग ₹2,000 वेअर चार्ज, तेवढे चार्ज केलेले आहेत ऑलरेडी. 2,000 आहेत, म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेट करून आपल्याला देऊन टाकले की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग त्या पिरियडचं 2,000 रुपये आहे. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. राईट? येस. आता लास्ट पार्ट अजून काय राहिलंय? ड्रॉइंग्स मेड बाय रमेश अप टू सप्टेंबर वेअर 5,000 पर मंथ. परत एकदा पर मंथ आलं. ड्रॉइंग पुढे लिहूया. ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग डेबिटला आणि ड्रॉइंग सुद्धा डेबिटला, आणि त्याच्या खाली त्याची वर्किंग नोट लिहून टाका. इथं वर्किंग नोट लिहिलं नाही का? कारण डायरेक्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला दिली आहे, वर्किंग करायची गरज नाही. ड्रॉइंग 30,000, 5,000 into 6 months. What is remaining? एक लेजर क्लोज करायचं राहिलेलं आहे. चला, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करा. 71,000 क्रेडिटची टोटल आहे, त्यातनं 5,000 मायनस करा. आणि आता त्याचा नुसता त्याचा शेअर काढला तरी चालेल, सगळ्यांचा शेअर काढला तरी चालेल. आपल्याला रमेशचा शेअर मध्ये इंटरेस्ट आहे, आणि हा कुठे लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला, कारण त्याला पैसे मिळणार. मी ऑलरेडी त्याचं पोस्टिंग केलेलं आहे, तुम्ही आता पोस्टिंग करून टाका. ते काय चेक करूया. किती? पहिले प्रॉफिट अँड लॉस बुक करा आणि क्रेडिटची टोटल करा. ती येते 3,73,000. त्यातनं हे 32, हे दोन 32 मायनस करा, 30 आणि 2,000. जे येईल ते एक्झिक्युटर्स लोन, जे येईल ते एक्झिक्युटर्स लोन, जे येईल ते एक्झिक्युटर्स लोन. डन. सम ओव्हर.